नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वीतील विज्ञान विषयाचे पहिले प्रकरण जे पाठीमागच्या तासाला पाहण्यास सुरुवात केली होती हे पाहणार आहोत। सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा अभ्यास आपण पाठीमागच्या तासाला सुरू केला होता। यामध्ये सुरुवातीला आपण अनुकूलन, प्राणी आणि वनस्पतीमधील अनुकूलन यापैकी आपण संपूर्णपणे वनस्पतीमधील अनुकूलन पाहिलं होतं। आता आपल्याला प्राण्यातील अनुकूलन हा भाग पाहायचा आहे। याच्यामध्ये आपण प्राण्यातील अनुकूलन यापैकी जलचर प्राण्यातील अनुकूलन, जंगल व गवताळ प्रदेशातील आढळणाऱ्या प्राण्यातील अनुकूलन, वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचं अनुकूलन इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासला होता। तर आज आपण प्राण्यातील अनुकूलन यापैकी जंगल व गवताळ प्रदेशातील अनुकूलन, वाळवंटातील अनुकूलन, हिम प्रदेशातील प्राण्यांचं अनुकूलन आज आपण हिम प्रदेशातील प्राण्यांचं अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन स्नोनी रिजन ॲनिमल, हवेत संचार करणाऱ्या प्राण्यातील अनुकूलन, सरपटणाऱ्या प्राण्यातील अनुकूलन, त्याचबरोबर अन्न ग्रहण करणाऱ्या प्राण्यातील किंवा अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन, परिसरात साधर्म्यासाठी म्हणजे सारखेपणा निर्माण होण्यासाठी झालेलं प्राण्यातील अनुकूलन इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासणार आहोत। सुरुवातीला आपण हिम प्रदेशातील, हिम म्हणजे बर्फ, म्हणजे बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन अभ्यासणार आहोत। अडॅप्टेशन इन स्नोनी रिजन ॲनिमल या शब्दाचा अर्थ असा होतो, अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन, इन स्नोनी रिजन, स्नोई रिजन म्हणजे हिम प्रदेश, बर्फाळ प्रदेशातील प्राण्यातील अनुकूलन। आता बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी कोणते? गेल्या वर्षी 6वीच्या इयत्तेमध्ये असेल किंवा 5वीच्या इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यासलं होतं। तर बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारे जे प्राणी आहेत यामध्ये याक असेल, अस्वल असेल, पांढरा कोल्हा असेल, पर्वतीय शेळी असेल, चंदेरी कोल्हा असेल, सायबेरियन हस्की कुत्रा असेल, बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारा हिम बिबट्या असेल, असे जे प्राणी असतात हे पेंग्विन असेल, असे प्राणी बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा आपण त्याला हिम प्रदेशामध्ये म्हणू शकतो आढळतात। आता या प्राण्यांच्या शरीरामध्ये अनुकूलन कसं झालेलं असतं? अनुकूलन म्हणजे पर्यावरणाशी जुळवून घेणं। यामध्ये पहा, याक असेल, अस्वल असेल, म्हणजे आपल्या पृथ्वीचं जे ध्रुवाचं क्षेत्र आहे, दक्षिण ध्रुव असू द्या किंवा उत्तर ध्रुव असू द्या, म्हणजे सगळ्यात कडकडची टोकं,
या ध्रुवीय प्रदेशामध्ये म्हणजे हिम प्रदेशामध्ये याक, अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी असेल, कोल्हा असेल, कुत्रा असेल किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारा बिबट्या, या प्राण्यांची विषुववृत्तीय या जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची इंटरनेटवरनं तुम्ही चित्र मिळवायचेत आणि त्याचं कंपॅरिझन म्हणजे तुलना करायची. आता तुमच्या पुस्तकामध्ये याक आणि हिम प्रदेशातील अस्वल हे 2 प्राणी दिलेत. हा वरचा प्राणी याक आहे आणि हिम प्रदेशामध्ये आढळणारा अस्वल हा दुसरा प्राणी दिसतो पहा. तर हिम प्रदेशामध्ये आढळणाऱ्या प्राण्यांचं जर आपण त्वचेचं निरीक्षण केलं तर यांच्या त्वचेवरती लांब व दाट केस आढळतात. त्याचबरोबर पांढरे आणि चंदेरी रंग हे बर्फाळ प्रदेशातील राहणाऱ्या प्राण्याचं प्रमुख वैशिष्ट्य. लांब आणि पांढऱ्या व दाट केसांची किंवा पांढऱ्या व चंदेरी रंगांची वैशिष्ट्य का असतील किंवा या प्राण्यांना त्याचा काय उपयोग होत असेल, त्याचं शास्त्रीय कारण आहे. यांच्या त्वचेवरती लांब आणि दाट केस का आढळतात? लांब आणि दाट केस आढळण्याचं कारण थंडीपासून संरक्षण व्हावं. प्राण्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं, कारण हिम प्रदेशामधील वातावरणाचं तापमान हे नेहमी थंड असणार आहे. या थंडीपासून संरक्षण करता यावं किंवा थंडीपासून अनुकूलन मिळवण्यासाठी या प्राण्यांच्या शरीरावरती किंवा त्वचेवरती लांब आणि दाट केस आढळतात. दुसरा प्रश्न आहे की त्यांचा रंग पांढरा आणि चंदेरी का आढळतो? तर पांढरा आणि चंदेरी रंग हा बर्फाचा असतो. यांची शिकार होऊ नये, शिकारीपासून संरक्षण व्हावं, म्हणजे तिथल्या भौगोलिक परिस्थितीशी त्यांनी जुळवून घ्यावं, यासाठी या प्राण्यांच्या केसांचा रंग पांढरा आणि चंदेरी असतो. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन. आता आपण हिमप्रदेश म्हणजे बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांचं अनुकूलन पाहिलं. आता आपल्याला जे हवेमध्ये संचार करणारे जे प्राणी आहेत यांचं अनुकूलन पाहायचंय किंवा अभ्यासायचंय. तर हवेमध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांची उदाहरणं शेजारी चित्रामध्ये गरुडाचं उदाहरण असेल, पक्षी असतील, कबूतर असेल, त्याचबरोबर पोपट असेल, कावळा असेल, गरुड असेल, म्हणजे अशा सर्व पक्षी वर्गांचा समावेश हवेमध्ये संचार करणारे, संचार करणं म्हणजे फिरणारे, आढळणारे, सैरवैर फिरणारे असा अर्थ होतो. अशा प्राण्यांचं अनुकूलन आता अभ्यासायचं. सुरुवातीला सांगा पाहू हा तुम्हाला प्रश्न विचारलाय. रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता आहे? अवकाशात उडणारी विमानं तोंडाकडच्या आणि शेपटीकडच्या भागाला निमुळती असतात आणि रस्त्यावरून वाहणारी वाहनं
यांचा आकार निश्चित नसतो. विमानांचा आकार हा निश्चित असतो. त्या पाठीमागही शास्त्रीय कारण असेल काहीतरी. तर ते शास्त्रीय कारण असं आहे, हवेतून उडताना हवेच्या प्रवाहाचा विमानाला अडथळा किंवा त्याला आपण रोध म्हणू शकतो किंवा विरोध होऊ नये या कारणास्तव विमानाची दोन्ही टोकं, तोंडाकडचा भाग असेल किंवा सेफ्टीकडचा भाग असेल, हा निमुळता असतो. जसं की आपण जलचर प्राण्यातील अनुकूलन पाहिलं होतं, माशांचं तोंड आणि शेपटी या शरीराच्या भागाकडचा जो आकार असतो तो निमुळता असतो. माशांना पाण्यात पोहताना अडथळा निर्माण होऊ नये, पाण्याच्या प्रवाहाचा अडथळा निर्माण होऊ नये, त्यांना सहजपणे पाण्यामध्ये पोहता यावं या कारणास्तव. त्याप्रमाणे हवेमध्ये उडणाऱ्या विमानांचा आकार सुद्धा तो पुढचा तोंडाकडचा भाग असेल किंवा सेफ्टीकडचा पाठीमागचा भाग असेल, हा निमुळता असतो. हेच वैशिष्ट्य पक्ष्यांच्या मध्ये आढळून येतं. पक्ष्यांची शरीर देखील दोन्ही टोकाला निमुळती असल्यानं त्यांना हवेत उडताना विरोध होत नाही. शरीरावर पिसांचं आवरण असतं. पिसं म्हणजे पंख. पुढच्या पायांचं पंखात रूपांतर झालेलं असतं आणि यांची जी हाडं असतात ही हाडं पोकळ, हलकी. याचं कारण आहे हवेमध्ये उडण्यासाठी ते अनुकूलित झालेले असतात, म्हणजे जुळवून घेतलेलं असतं. सहजपणे हवेत उडता यावं या कारणास्तव. कीटकांची शरीर निमुळती, हलकी असतात. पंखाच्या 2 जोड्या व किडीसारखी 6 पाय अशा रचनेमुळं कीटक हवेत उडू शकतात. तसंच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिलं असेल, वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांचे किंवा बोटामध्ये त्वचेचे पडदे असल्यानं ते उडू शकतं. म्हणजे थोडक्यात हवेमध्ये विहार करणाऱ्या पक्ष्यांचं जे अनुकूलन आहे, हे अनुकूलन किंवा त्यांची जर वैशिष्ट्ये आपण अभ्यासली तर पक्ष्यांची हाडं पोकळ, शरीराचं तोंडाकडचा आणि शेपटीकडचा भाग निमुळता, त्याचबरोबर हाडं अतिशय हलकी, पुढच्या पायांचं रूपांतर पंखामध्ये झालेलं दिसतं. याचं एकमेव कारण आहे की हवेमध्ये त्यांना विहार करताना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये. याप्रमाणे तुमच्या परिसरातील जे विविध पक्षी किंवा कीटक आहेत यांचं निरीक्षण तुम्ही करा व जे पक्षी आहेत हे हवेत संचार करण्यासाठी कसे अनुकूलित झालेले असतात हे पहा. यानंतर सरपटणाऱ्या प्राण्यातील अनुकूलन, याला आपण सरीसृप, रेप्टाइलिया संघातले प्राणी. इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये प्रकरण नंबर भाग 2 मधील 6 प्राण्यांचं वर्गीकरण म्हणजे जे सरपटणारे प्राणी आहेत त्याला अडॅप्टेशन इन रेप्टाइल्स, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे,
जमिनीवरून सरपटत चालणारे सरीसृप सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ साप असेल, गांडूळ असेल, हे सरपटत चालतात, त्याचं तुम्ही निरीक्षण केलं असेल. मग हे प्राणी सरपटत असताना कोणत्या अवयवाचा वापर करत असतील? त्यासाठी काही विशेष बदल झालेला दिसतो का? तो बदल कोणता? पाल असेल, सरडा असेल, मगर असेल, यासारखे प्राणी यांच्या स्नायूचा वैशिष्ट्यपूर्ण भाग किंवा वैशिष्ट्यपूर्ण वापर करतात सरपटतात. कारण साप असेल किंवा गांडूळ असेल, यांनाच आपल्या मानवाप्रमाणे चालण्यासाठी पाय नसतात. विशिष्ट शरीरातील स्नायूचा उपयोग किंवा वापर करून या प्राण्यांची सरपटण्याची प्रक्रिया जमिनीवर न होते. त्याचबरोबर त्यांची त्वचा, सरपटणाऱ्या प्राण्यांची त्वचा, पायाचे पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेलं आढळतं. उदाहरणार्थ पाल असेल, घोरपड असेल, यांचे पंजे नखयुक्त आढळतात. ज्याप्रमाणे आपल्या पायाच्या पंजांना बोट व पायावरच्या बोटांना नख आढळतात, त्याप्रमाणे पाल, घोरपड यांच्या पायांना जे पंजे असतात त्या पंजांना नखयुक्त असं पातळ पंजे असतात. तर सापाची त्वचा खवलेयुक्त असते. शेजारी जर चित्र पाहिलं, हा साप आहे, हे कासव आहे, ही पाल आहे. म्हणजे असे जे प्राणी आहेत, या प्राण्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर यांच्या त्वचेवरती खवले आढळतात. हे झालं सरपटणाऱ्या प्राण्यातील अनुकूलन. यानंतर अन्न ग्रहण करण्यासाठी प्राण्यामध्ये झालेलं अनुकूलन, अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल. शाकाहारी व मांसाहारी असं 2 गटामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण होतं. त्यासाठी विशिष्ट असे बदल प्राण्यांच्या शरीरामध्ये झालेले आढळतात आणि या बदलाच्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणं सोपं जातं. त्याबद्दल अधिक माहिती आपण पुढील जे प्रकरण आहे पोषण, या 7वीच्या वर्गातीलच सजीवातील पोषण जे 4थं प्रकरण आहे, या 4थ्या प्रकरणामध्ये अधिक माहिती पाहणार आहोत. आता नेमकं अन्न ग्रहणासाठी प्राण्यामध्ये झालेलं जे अनुकूलन आहे, हे अनुकूलन कशा प्रकारचं आहे किंवा कोणत्या प्रकारचं आहे आपण पाहूया. प्राण्यांचं शाकाहारी व
मांसाहारी असे 2 गट पडतात आपण अभ्यासलं. वनस्पतींना खाणारे म्हणजे शाकाहारी, व अन्न म्हणून दुसऱ्या सजीवांचा किंवा प्राण्यांचा उपयोग करणारे म्हणजे मांसाहारी. बेडूक, साप, पक्षी, डास व फुलपाखरे असे सर्व प्राणी त्याचं भक्ष्य म्हणजे अन्न कसं मिळवतात व खातात त्याविषयी अधिक माहिती डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक हे तुमच्या DTH म्हणजे डिशला किंवा टीव्ही वरती दिसणारे, टेलिव्हिजन दूरदर्शन म्हणू शकतो आपण त्याला, दिसणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत, चॅनल म्हणजे वाहिन्या, बेडूक असेल, साप असेल, डास असेल किंवा फुलपाखरं असतील, त्यांचं अन्न ते कसं मिळवतात किंवा खातात ते तुम्ही किंवा मोबाईलवरती YouTube असेल या चॅनलद्वारे किंवा वाहिनीद्वारे तुम्ही ते अभ्यासा. आता खालच्या बाजूला पहा, निरीक्षणाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा आणि या प्राण्याबरोबरच इतरही प्राण्यांचं निरीक्षण तुम्हाला करायचंय. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या प्राण्यांचं निरीक्षण करायला सांगितलंय. आता त्या ओघ तक्त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी तो तक्ता भरून दिलाय बघा. तीक्ष्ण व सुळे दात सिंह असेल, वाघ असेल, मग याला तीक्ष्ण व सुळे दात सिंह व वाघ यामध्ये का आढळतात तर मांस फाडून खाण्यासाठी. यानंतर टोकदार व लांब चोच बदक असेल, बगळा असेल, पोपट असेल, सुतार पक्षी असेल या प्राण्यामध्ये आढळते. आपण त्याला पक्षी म्हणू शकतो. आपलं अन्न पाण्यामधलं शोधण्यासाठी, सुतार पक्षाला झाडावरती छिद्र पाडण्यासाठी याचा उपयोग होतो. आकुड चोच, आता आकुड चोच असणारा प्राणी लहानशा चिमण्या असतील, पोपट असेल, कावळा असेल, आपलं भक्ष्य अन्न पकडण्यासाठी त्या चोचीचा वापर ते करतात. लांब व चिकट जीभ ही कुठल्या प्राण्यामध्ये आढळते तर बेडूक आणि साप या 2 प्राण्यामध्ये लांबच्या लांब जीभ आढळते. याचं कारण आहे बेडकांना कीटक खाण्यासाठी लांब जिभेचा वापर ते बेडूक करतात, तर सापांना बेडकांना खाण्यासाठी त्या लांब जिभेचा वापर ते करतात. लांब मान बगळा, जिराफ किंवा शाहमृग असेल, यांची मान लांब का असते? बगळ्याची मान लांब मासा पकडण्यासाठी पाण्यात येईल असेल, त्याचं भक्ष्य काय असेल कीटकांना पकडण्यासाठी. जिराफाची मान लांब का असते तर उंच झाडांचा पाला खाण्यासाठी जिराफाची मान उंच असते. म्हणजे हे झालं प्राण्यांचं अनुकूलन अन्नग्रहणानुसार. आता विविध
परिसरात काही प्राणी एकसारखे आढळतात, त्याला आपण परिसरातील साधर्म्यासाठी, साधर्म्य या शब्दाचा अर्थ एक समान, एकसारखेपणा निर्माण होण्यासाठी प्राण्यामध्ये झालेलं अनुकूलन, ॲडॅप्टेशन फॉर इन्व्हायरमेंट सिमिलॅरिटीज. आता विविध रंगाचे सरडे, नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसायला किंवा दिसत नाहीत किंवा आपण पाहू शकत नाही. वनस्पतीवर किंवा गवतामध्ये अथवा झाडाच्या खोडावरती असताना त्या प्राण्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणाशी मिळता जुळता असतो. त्या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं आहे, सरडे असतील, नाकतोडा असेल, मग ते वनस्पतीवरती असू द्या, गवता प्रदेशामध्ये असू द्या, झाडाच्या खोडावरती असू द्या, याचं त्याच्या शिकारीपासून, भक्ष्य होण्यापासून वाचलं जावं, शिकार होऊ नये या कारणास्तव त्यांचा रंग मिळता जुळता असतो. ही निसर्गाची किमया आहे. म्हणजे तुला थोडक्यात परिसरातील साधर्म्य, एक समानपणा म्हणायचं. आदिवासानुसार, आदिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा निवासस्थान म्हणू शकतो आपण त्याला. भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून म्हणजे स्वतः सारखा नवीन जीव निर्माण करणे म्हणजे पुनरुत्पादन करणे. प्रत्येक सजीव पृथ्वी तलावर आपलं जाती सातत्य टिकून ठेवण्यासाठी प्रजननाची प्रक्रिया करतो. त्याला आपण पुनरुत्पादन सुद्धा म्हणू शकतो. त्याचं एकमेव कारण आहे स्वतःचं अस्तित्व टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणे. अशा एक ना अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवामध्ये व शरीरक्रियेमध्ये झालेला बदल म्हणजेच अनुकूलन होय. म्हणजे प्रत्येक सजीव सभोवतालच्या पर्यावरणातील घटकाशी का जुळवून घेत असेल, तर त्याचं आदिवासाचं राहण्याचं ठिकाण असू द्या, कुठल्याही प्रकारची भौगोलिक परिस्थिती असू द्या, स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी पुनरुत्पादन म्हणजे स्वतःसारखा नवीन जीव निर्माण करण्याची प्रक्रिया असू द्या, अन्न मिळवण्याची प्रक्रिया असू द्या, शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणे, अशा एक ना अनेक बाबीसाठी वेगवेगळ्या अवयवामध्ये व शरीरक्रियेमध्ये झालेला बदल म्हणजे सजीवातील म्हणजेच प्राण्यातील अनुकूलन होय. आतापर्यंत आपण या प्रकरणामध्ये सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण यापैकी सजीवांचे जे प्रमुख दोन भाग आहेत किंवा दोन गट पडतात, प्राणी व वनस्पती, या पाठाच्या सुरुवातीला किंवा या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण वनस्पतीमधील मग त्या कुठल्याही भौगोलिक परिस्थितीतील वनस्पती असू द्या, जलीय वनस्पती असू द्या, वाळवंटी प्रदेशातील वनस्पती असू द्या, हिम प्रदेशातील वनस्पती असू द्या, गवताळ प्रदेशातील वनस्पती असू द्या, अशा सर्व प्रकारच्या वनस्पतीचं आपण अनुकूलन पाहिलं.
त्याचप्रमाणे सजीवाचा पडणारा प्रमुख दुसरा गट म्हणजे प्राणी. या प्राण्यांचं सुद्धा भौगोलिक परिस्थितीनुसार हिमप्रदेशातील, वाळवंटातील सरपटणारे प्राणी असतील, अन्न मिळवण्यासाठी होणारं अनुकूलन असेल व परिसरातील साधर्म्य एक समानपणा टिकून ठेवण्यासाठी झालेलं अनुकूलन असू द्या. हा संपूर्ण अनुकूलनाचा अभ्यास आतापर्यंतच्या भागामध्ये पाहिला. यानंतर थोडं लक्षात ठेवा किंवा हे नेहमी लक्षात ठेवा, अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया निरंतर आहे. निरंतर म्हणजे दीर्घकाळ चालणारी सतत प्रक्रिया म्हणजे निरंतर. हजारो वर्षापूर्वी हे अस्तित्व असलेला प्राणी असू द्या किंवा आज जे प्राणी आहेत अस्तित्वात, त्यांच्या शरीरात दिसणारे हे बदल परिस्थितीनुसार झालेलं अनुकूलन होय. म्हणजे प्राण्यांच्या किंवा वनस्पतीच्या शरीरामध्ये झालेला बदल हा निरंतर म्हणजे नेहमी सतत अखंडित चालू राहणार असतो आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व टिकून राहतं. हे झालं प्राण्यातील अनुकूलन. आणि हे वैविध्यपूर्ण जपणं म्हणजे ही जी प्राण्यातली आणि वनस्पतीमधली जी विविधता आहे त्याला आपण जैवविविधता म्हणतो. पृथ्वी तलावरती आढळणाऱ्या प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या ज्या भिन्न वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत यातली विविधता म्हणजे जैवविविधता. हे वैविध्यपूर्ण जपणं किंवा जतन करणं, साठवून ठेवणं हे आपल्या काळाची गरज आहे आणि हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर विद्यार्थी मित्रो, राहिलेला जो उर्वरित भाग आहे या प्रकरणातला ते म्हणजे सजीवांचं वर्गीकरण. हा भाग आपण पुढील तासाला पाहूया किंवा अभ्यासूया. धन्यवाद.